हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत बटर चिकन, कबाब किंवा मलाईदार बटर नान खाण्याची तुम्हाला आवड आहे का? मग सावधान. कारण ज्या नामांकित हॉटेलमध्ये तुम्ही हजारो रुपये मोजताय तिथे तुमच्या आरोग्याशी भयंकर खेळ सुरू आहे. आणि म्हणूनच IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. मुंबई ते छत्रपती संभाजीनगर बड्या बड्या हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित करण्यात आले. सर्वात आधी बोलूया छत्रपती संभाजीनगर बद्दल. इथल्या प्रसिद्ध यल्ला यल्ला रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जेव्हा अन्न आणि औषध प्रशासन पथक पोहोचलं तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. तुमच्या आवडीचं बटर चिकन किंवा कबाब लालभडक दिसण्यासाठी तिथे चक्क सिंथेटिक रासायनिक रंगाची उधळण केली जात होती. पथकानं जागेवरच 20 ते 25 रंगाचे डबे जप्त करून ते नष्ट केले. तर दुसरीकडे आईच्या गावात या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची सर्रास फसवणूक सुरू होती. मेनू कार्डवर महागड बटर नान लिहून प्रत्यक्षात ग्राहकांना स्वस्त दर्जाचं व्हेजिटेबल फॅट लावून दिलं जात होतं. एवढंच नाही तर रस काढण्यासाठी चक्क बुरशी आलेले आंबे आणि सडलेल्या पालेभाज्या साठवून ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत या दोन्ही हॉटेलचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले. ही कारवाई फक्त एका शहरापुरती मर्यादित नाहीये. मुंबईत तर थेट 6 नामांकित हॉटेल्स आणि बेकरीवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये नरीमन पॉइंट येथील फ्लिंट अँड वारसा या आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित रेस्टॉरंटचाही समावेश आहे. येथे अन्न पदार्थाचे चुकीचं ब्रँडिंग आढळून आलंय. डोंबिवलीच्या MK बेकरीमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू असतानाच अस्वच्छ वातावरणात अन्न उत्पादन सुरू होतं. याशिवाय भांडूप, सांताक्रूज आणि वांद्र्यातील मोठ्या हॉटेल्सवरही FDA ने मोठी कारवाई केली आहे. पण या सगळ्यात आयुक्त तुकाराम मुंडेंनी ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला. अनेकदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्या समोर थेट बिस्लरी किंवा बाटली बंद पाणी आणून ठेवलं जातं आणि त्याचे पैसे आकारले जातात. मुंडेंनी स्पष्ट सांगितलंय की प्रत्येक हॉटेलनं ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध करून दिलं पाहिजे. तसा बोर्डही लावला पाहिजे. ग्राहकांना जोपर्यंत स्वतःहून बाटली बंद पाण्याची मागणी करत नाही तोपर्यंत त्याला विकतची बाटली दिली जाऊ नये असंही सांगण्यात आलंय. मंडळी, तुकाराम मुंडेंच्या या धडक कारवायांच्या हॉटेल चालकांनी एवढा धसका घेतलाय की आता याचा फायदा उठवणारी एक बोगस टोळी बाजारात सक्रिय झाली. वरवली पश्चिमेकडील आहार हॉटेलमध्ये चक्क एक बनावट बंटी बबली घुसले. त्यांनी आपण FDA अधिकारी असल्याचं सांगून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं बनावट ओळखपत्र दाखवलं आणि कारवाईची धमकी देऊन तोडपाणी करण्याचा प्रयत्न केला. पण हॉटेल मालकाला संशय आल्यानं त्यानं थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि या बनावट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश झाला. सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 25 मे रोजी पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंडेंनी भ्रष्टाचारात अडकलेल्या FDAच्या खात्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला. अन्न प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की जर तुम्हाला कोणत्याही हॉटेलच्या जेवणाबाबत शंका असेल तर 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवता येणार आहे. तुकाराम मुंडेंची ही कारवाई तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.